गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही? आणि मागचा जो व्लॉग आहे माझा जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यात मी असं म्हटलं होतं इंट्रोमध्ये की हा माझा फर्स्ट एवर व्लॉग आहे आणि तो फर्स्ट एवर का आहे काय आहे हे मी तुम्हाला सांगेन. पण त्या दिवशी आम्हाला प्रवासावरनं आम्ही जिथे गेलो होतो बाहेर फिरायला तर तिथून यायलाच इतका उशीर झाला की नंतर ना माझ्यात एनर्जी होती ना. असं एकदम पूर्ण थकून गेलो होतो कारण आम्ही दिवसभरात ते बाहेर होतो, पावसात भिजणं वगैरे सगळं झालं होतं. त्यामुळे मी त्या व्लॉगमध्ये ते सांगितलं नाही, पण म्हटलं ठीक आहे आपलीच फॅमिली आहे, या नाही तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण सांगू शकतो. सो आज मी स्पेशली कारण फॅमिली म्हटल्यानंतर फॅमिलीसोबत बसून गप्पा मारून त्यांना प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगावी म्हणूनच मी म्हटलं होतं त्याच्यामध्ये. सो आजचा जो व्लॉग आहे त्याच्यात पुढे अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. एक दोन गोष्टी, एक दोन सरप्राईज आहेत आणि घडणार आहेत बऱ्याच गोष्टी. पण त्याच्या आधी मी म्हटलं आता त्या व्लॉगची सुरुवात करताना मी म्हटलं होतं मी तुम्हाला नंतर सांगेन. त्यापेक्षा म्हटलं आज आपण सुरुवातीलाच निवांत बसून फॅमिली मेंबर्सशी आधी बोलूयात आणि मग व्लॉगला सुरुवात करूयात. तर आत्ता वाजले सकाळचे 9. मी फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं की आधी तुमच्याशी गप्पा माराव्यात म्हणून आले की हा मी म्हटलं होतं की हा माझा फर्स्ट एवर व्लॉग आहे. आधी मी ट्रॅव्हल व्हिडिओज बनवले आहेत, काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवले आहेत. पण डेली व्लॉगिंग आणि फॅमिली व्लॉगिंग हे माझं पहिल्यांदा आहे. हा माझा म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा जरी एक्सपिरियन्स असला तरी फॅमिली व्लॉगिंग हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं काही चूकभूल झाली तर जसं फॅमिली मेंबर्स म्हटल्यानंतर ते कान पिळतात, ते चुका सांगतात. तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे, तुमच्यासाठी इंस्टाग्राम ओपन आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला काय तुम्हाला खटकत असेल, काय चुका असतील त्या सांगू शकता. इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही मला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही मला फॉलो करा, तिथे DM करा. माझं जर काही चुकत असेल किंवा तुम्हाला अजून काही एक्सपेक्टेशन्स असतील तर त्या प्लीज 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 या तुम्ही मला सांगा. त्या गोष्टी मी नक्की सुधारेल कारण फॅमिली मेंबर्स आहोत आपण. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा वेगवेगळे व्हिडिओज बनवतो, काय बनवतो, तेव्हा त्याच्यामध्ये गोष्टी ह्या आपण डिस्क्राईब करत असतो की सगळं व्यवस्थित करा, हे करा, ते करा. पण जर की हे फॅमिली मेंबरचं चॅनल आहे, हे फॅमिली आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट ही अशी काय म्हणतात त्याला, चला चला मला व्हिडिओ बनवायचा आहे, असं आहे तसं आहे, असं नाही होणार. जे जसं आहे तसं म्हणजे आता तुम्हाला आवाज येत असेल नसं माहिती, पाऊस पडतो आहे, पावसाचा आवाज असेल, तिथे आमच्या इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा आवाज असेल, जे जसं असेल ते तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ते पोहोचवणार आहे मी. कारण की फॅमिली मेंबर्स म्हटल्यावर कुठलाही आडपडदा नसतो. सो दॅट्स इट. हेच मला तुमच्याशी बोलायचं होतं. आणि आपला आत्ता नवीन नवीन प्रवास सुरू होतो आहे फॅमिली मेंबर्सचा, तर तुम्ही मला खूप जास्त प्रेम द्याल हे मला माहितीच आहे. आणि बट ऑब्व्हियसली मी मग पहिलेच म्हटलं तसं की जर काही चुका झाल्या तर त्याही तुम्ही सांगा. सो एवढंच बोलायचं होतं तुमच्याशी. आणि मध्ये मध्ये जेव्हा असं काही वाटेल की तुमच्याशी शेअर करायचं आहे तेव्हा असंच बसून मी बोलणार आहे. आणि तुम्हालासुद्धा ती ओपन म्हणजे तुम्हालासुद्धा तो फ्रीडम आहे की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये इन्स्टाला DM करून जे काही तुम्हाला मनमोकळेपणाने बोलायचं ते तुम्ही बोलू शकता, ते तुम्ही सांगू शकता. बिकॉज आफ्टर ऑल वी आर फॅमिली ना. सो गाईज चला आता मी आवरून खाली आले होते जरा, म्हटलं तुमच्याशी एकटं तसं छान निवांत बोलावं म्हणून. आता मी जाते, आवरते कारण मला जायचं आहे आज ऑफिसला खूप दिवसांनी. सो मी आता रेडी होते आणि ऑफिसला जाते. मग आपण भेटूयात ऑफिसवरनं निघाल्यानंतर संध्याकाळी. जी काही 2-4 कामं मला करायची आहेत ती तुम्हालाही दाखवते. सो चला आता रेडी होऊयात. सो गाईज फायनली माझ्या गाडीच्या सीटची अवस्था तुम्ही बघू शकताय. आणि खूप दिवस झाले माझे सगळे फ्रेंड्स आहेत, फॅमिली, आई वगैरे सगळेजण मला सांगत होते सीट्स कवर चेंज कर. पण आता पावसाळा आला आहे आणि मग फायनली असं झालं की नाही आता सीट कवर चेंज कर, कारण की लोकांनी पण अगदी त्याचे फाडून फाडून हाल करून टाकले. सो आता ते काका बघतायत चांगलं सीट कवर कोणतं येते आणि सीट कवर बदलायचं आहे आता. आणि गाडीची अवस्था बघा पावसाने किती खराब झालेली आहे सगळी. तर आता सीट कवर बदलायला आलेलं आहे, बघू सीट कवरचे काय सांगतायत ते. मग सीट कवर चेंज करून आत्ता मला ऑफिसमधून निघाले मी. आत्ता अजून 2-3 कामं आहेत माझी. हे पहिलं काम आहे त्याच्यातलं. हे झालं की दुसऱ्या कामाकडे जाऊ. मग आता बघू काका कोणते कोणते आपल्याला ऑप्शन्स येत आहेत ते. डबल कलर हां, लाईटवाला आहे. ओके. 270 रेग्युलर ब्लॅक 200 रुपये. 270 हेवी कपडे बरं का, स्क्रॅच प्रूफ आहे. हे ब्लॅक आहे ना? पूर्ण ब्लॅक. ओके. हे किती? 270. 270 ओके.
250. हम्म, आणि हा एक लाईट कलर आहे 270. नाही मला हा हा एक कलर आलेला नवीन. नाही तो नको, हाच टाका. बस आहे. हो, पण याचे काही कमी नाही का? टिकायलाही चांगले आहे, त्याच्यात तुम्हाला ते हो. भरून वगैरे देते. ठीक आहे, 250पर्यंत बघा, मी खूप नाही कमी करत. ठीक आहे, बस आहे. हां ठीक. चावी. खूप काही कमी केले नाही येत मी आता. आणि हे सीट कवर आहे ब्लॅक कलरचं, माझं आधी ब्लॅकच कलरचं होतं, आताही ब्लॅकच कलरचं आहे. बघू हे सीट कवर किती दिवस टिकतं आहे, कारण आमच्या इथे बिल्डिंगमध्ये मांजरी पण आहेत आणि पार्किंगमध्ये कोणतरी ब्लेड मारलं होतं त्याला, तर चालू आहे काकांचं काम. बघू किती वेळ लागतो, ते म्हणाले लवकर करून देतो, बघू किती वेळ लागतो. हो फायनली आता कवर लागतं आहे आणि सीट एकदम चकचकीत म्हणाले बघा. सो गाईस फायनली बघा एकदम चकचकीत नवं कवर लागलेलं आहे आणि हे स्क्रॅच प्रूफ आहे असं दादांचं म्हणणं आहे. तर झालं आहे काम, दादांना पैसे देऊ आणि निघूया. सो गाईस फायनली हे काम झालेलं आहे आणि आता माझे जे 2-3 कामं होते त्यातलं हे पहिलं काम आत्ता झालेलं आहे. दुसरं काम आहे ते पण छोटंसं आहे, ते झालं की तिसरं काम आहे ते थोडंसं महत्त्वाचं आहे म्हणा, किंवा ते तुमच्यासोबत पण मला शेअर करायला आवडेल की तुम्ही पण ती गोष्ट करत जा. काय त्याची वेगवेगळी कारणं आहेत, का करा का नाही करा, ते सगळं आई सांगेल घरी गेल्यानंतर. तर तिसरं जे काम आहे ते आपण सगळ्यात शेवटी करणार आहे. आता जे दुसरं काम आहे एकदम छोटंसं बाबांशी रिलेटेड आहे ते काम, ते करूयात आणि मग तिसऱ्या कामाला निघूयात. चला. सो गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं एक दुसरं छोटंसं काम आहे आणि त्याच्यानंतर मी एका ठिकाणी जाणार, एका देवळात जाणार आहे. तर ते दुसरं छोटंसं काम आहे ते मी काही कारणांनी पोस्टपोन केलं, कारण जिथे मला जायचं होतं तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे तिथे मला वेळ झाला असता. सो आता मी एका देवळात जायचं होतं मला, त्या देवळात आलेले आहे आणि तुम्हाला दिसत असेल, मी मला दाखवते, तिथे खूप गर्दी आहे, कारण आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे आणि परवापासून आषाढ महिना संपतो आहे. तर त्याच्यामुळे आज या देवळात गर्दी आहे. चला आपणही जाऊयात देवळात प्रॉपर. आणि ते लोक देवळातनं नैवेद्य ठेवण्यासाठी येतात, का कशासाठी हे घरी गेल्यावर आईला विचारून सांगेलच मी तुम्हाला. आम्ही नैवेद्य नाही ठेवत, आम्ही नारळ जे आहे ते देवीला अर्पण करतो. तर चला जाऊयात देवळात. चला पटापट. सो गाईज आजच्या दिवसाचं जे दुसरं काम होतं माझं, मी तुम्हाला मगाशीच दाखवलं की मी देवळात आले होते, तर ते पण झालेलं आहे. आता इथे काय कारण आहे, का नैवेद्य वाहतात, काय करतात, हे सगळं आहे ते घरी जाऊन आपण आईशी बोलूयात. तिचं जे काम आहे ते मी होल्ड केलं आहे, थोड्या वेळाने मला परत बाहेर यायचं आहे काही कामासाठी. तर तेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा ते तिसरं काम करेल आणि आपण विचारूयात घरी गेल्यानंतर आईला की हे का बरं, हे कशासाठी आपण इथे नैवेद्य वाहणं किंवा नारळ अर्पण का करतात ते. सो फायनली काम झाले, आता जाऊयात घरी आणि घरी जाऊन मग पुढच्या कामाला लागूया. पुढचं काय नियोजन आहे, पुढे काय कामं करायचे ते बघूयात. चला. सो फायनली गाईज मी घरी आली आणि गाडीची अवस्था खरंच पावसाने खूप खराब केली. उद्या सकाळी निघण्याआधी गाडी धुवावी लागेल मला फायनली. आणि बघा माझं नवीन गाडीचं कवर, गाडी कशी चकाचक एकदम नवीन झाली आहे, नवीन नवरी. आता ही नवीन झालेली आहे तर हिला स्वच्छ पण करावं लागेल, म्हणजे स्वच्छ झाली की अजून चकाचक दिसेल.
सो फायनली मी घरी पोहोचलेली आहे आणि आता घरी पोहोचल्यानंतर जे मी म्हटलं होतं की माझी 1-2 कामं आहेत तर ती बघूयात आता. आता वाजलेले आहेत, किती वाजले? हां, आता वाजलेत 8 आणि बघू आता. एनर्जी तशी डाऊन झालेली आहे खूप आज दिवसभर ऑफिसमध्ये वगैरे बसून, कारण आज मी खूप दिवसांनी ऑफिसला गेली त्याच्यामुळे. पण बघूयात आता घरी जाऊन काय काय कामं आहेत आणि काय काय मी आत्ता करू शकते ते. सो चलो, पोहोचल्यावर भेटू. सो काय आता आम्ही बाहेर निघालो आहे. आई सीटचं कवड यांनी पाहिलेलं नाही. आता आई सीटचं कवड पहिल्यांदा पाहणार आहे. बघू ती आहे. इकडे 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 ये 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 पटकन ये. नाही हो, देऊळ कधी बंद होतं का? हे बघ, हे बघ. अरे वा, आवडलं का सीटचं कवर? मी कवर पूर्ण चेंजच केलं आहे. हे नाही केलं, स्टिक वगैरे नाही केलं. आणि हे ना, हे स्क्रॅच प्रूफ आहे. म्हणजे असं मांजर कुत्र्यांनी असं असं जर केलं तर ते स्क्रॅच नाही पडणार. मस्त है ना? आता फक्त ती धुतली की अजून नवीन वाटत. ती धुतली नाही गेली. चला देवळात जाऊया, देऊळ बंद होऊन जाईल, मग भेटू. सो गाईज, मी म्हटलं होतं मगाशी मी त्या देवळात गेले होते तर तिथे नारळ वगैरे अर्पण केलं होतं. तर ते का अर्पण करायचं किंवा का अर्पण केलं जातं हे मी तुम्हाला म्हटलं होतं की घरी गेल्यानंतर मी आईला विचारेल आणि तुम्हाला ते सांगेल. तर आत्ता आई आहे, आईला आपण विचारूयात की का बरं हे करतात, का बरं ते आखाडाचा जो तो काही नैवेद्य दाखवतात. आत्ता मी देवळात गेले होते तर तिथे त्यांनी ते हे सांगितलं, म्हणजे तिथे बघितलं लोक नैवेद्य वगैरे दाखवत होते. काही लोक नारळ ठेवत होते, काही नारळ फोडत होते किंवा वाढवत होते, जे काही म्हणतात ते. तर ते का बरं करतात या महिन्यामध्ये, काय स्पेशल आहे? आषाढाचा महिना हा त्यासाठी प्रसिद्धच आहे की त्या मरीमाता जी म्हणतात ती त्या असतात, म्हणजे त्या सप्तमाता. आणि आषाढ महिन्यात पाऊस चालू झालेला असतो, रोगराई पसरते. तर ती रोगराई पसरू नये, लोकांचं आरोग्य सुखाचं राहावं म्हणून तो नैवेद्य खरं तर न्यायचा असतो. तळलेला दही भाताचा म्हणा, तळलेला म्हणा, असा वेगळे लोक, प्रत्येकाच्या घरची पद्धत अशी वेगवेगळी असते. कोणी पुरी आणि मेथीची भाजी नेतं, कोणी दही भात नेतं, कोणी आणखीन गोड पदार्थ पण नेतात त्याच्यावर, गोडाच्या पुऱ्या वगैरे असं. तर आणि कोणी मग आता ज्यांना नाहीच जमत तर ते नारळ वाहतात मग तिला प्रार्थना करून की बाई सगळ्यांना सुखी ठेव, रोगराई पसरू देऊ नको, म्हणून तो नैवेद्य तिथे अर्पण करतात. म्हणजे थोडक्यात जनाच्या कल्याणासाठी म्हणून नैवेद्य दाखवतात. हा नैवेद्य आषाढ महिन्यात देवीला नेलेला असतो. अच्छा, तर काहीच मला वाटतं आईने तुम्हाला जी माहिती सांगितली आहे त्याच्याने नक्कीच तुम्हाला जे म्हणजे ह्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी थोडीफार माहिती असते, पण आईने जी माहिती तुम्हाला सांगितली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. आणि ह्याबरोबर आता आम्ही जस्ट देवळातनं घरी आलो, ह्याबरोबर आता आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच संपवते. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करा, कारण की तुम्ही चॅनल बघाल, तुम्ही व्हिडिओज बघाल, तेव्हाच तर मला अजून छान छान व्लॉग्स बनवायची एनर्जी येणार आहे. सो तुम्ही बघा, तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीला, सगळ्यांना फॉरवर्ड करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.